हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत हिंदी संदर्भातली भूमिका स्पष्ट केली आहे। तर हिंदी सक्तीविरोधात मनसे 6 जुलै रोजी 5 जुलैला मोर्चा काढणार आहे। मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल। तर या मोर्चात सर्व पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोर्चाला विरोध केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिलं। पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीविरोधात राज ठाकरे 5 जुलैला मुंबईत मोर्चा काढणार आहेत। हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही असं स्पष्टीकरण शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले। तिसऱ्या भाषेबाबत पालकांनी निर्णय घ्यावा। सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असल्याचं दादा भुसे म्हणाले। भास्कर जाधव यांचं पुन्हा एकदा नवीन स्टेटस चर्चेत आले। बिना शिकायत और बिना निंदा के एक दिन बिता कर देखिए, खुशी शांति और सुकून कहीं ढूंढनी नहीं पड़ेगी, अपने आप मिल जाएंगी असं स्टेटस। यावरून भास्कर जाधवांनी नेमका कुणाला टोमणा मारला अशी चर्चा सुरू आहे। जालन्यातील भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी माफी मागितली, मात्र माफी मागतानाही त्याची मगरुरी कायम असल्याचं दिसून आलंय। चुकलो नसलो तरी माफी मागतो असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलेलं आहे। परतूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना लोणीकरांची जीभ घसरली होती। यावेळी बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं। जनसुरक्षा विधेयकावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आलाय। पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। अर्बन नक्षलवादाला आळा घालण्यासाठी या कायद्याचा फायदा होईल अशी अपेक्षाही बावनकुळेंनी व्यक्त केली आहे। भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी नवी मुंबईतील विविध समस्यांसंदर्भात मनपा आयुक्त कैलास शिंदेंची भेट घेतली आहे। नवी मुंबई पालिकेचा विकास आराखडा मंजूर झाल्यानं सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांचा मार्ग मोकळा झालाय। ठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडियमचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी एकनाथ शिंदेंनी रायफल शूटिंग केलं। युवकांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी शिंदेंनी नेमबाजीत प्रत्यक्ष सहभाग घेतला। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर सांगलीसह अन्य जिल्ह्यातील शेतकरी जमीन मालकाचा प्रचंड विरोध आहे। मात्र राज्य सरकार विरोध डावलून हा प्रकल्प पुढे नेत आहे। राज्य सरकारनं नुकतीच या महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी दिली। मंजुरी मिळाल्यानं आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं MSRDC भूसंपादनाच्या कामाला वेग देण्याचा निर्णय घेतला। शक्तीपीठ महामार्गासाठीच्या भूसंपादनाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्यानंतर त्याला शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध होऊ लागलाय। आता यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे। सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यावर निशाणा साधण्यात आलाय। शक्तीपीठ महामार्ग म्हणजे ड्रीम प्रोजेक्टचं दुसरं पाप अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्याच्या सूचना दिल्यानंतर शिंदे गटाचे आमदार माजी नगरसेवकांकडून आता पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्याचं काम सुरू आहे। एकनाथ शिंदेंनी आम्हाला पदाधिकारी पक्षात घेताना विचार करून शहानिशा करून घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली। मुंबई महापालिकेला लोकसेवा आयोगाकडून आणखी आता 7 सहाय्यक आयुक्त मिळणार आहेत। याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं यादी जाहीर केली। आयोगानं जून 2021 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदाच्या 16 जागांसाठी जाहिरात दिली होती। मात्र न्यायालयीन प्रकरणांमुळे सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती रखडली होती। बदलापूर नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स लावणाऱ्या विरोधात कारवाई केली। झी24 तासच्या बातमीनंतर बदलापूर प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। शहराचं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मोहीम हाती घेतली जाणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळानं गेल्या वर्षी 173 दुकानांचा ई-लिलाव केला होता। मात्र या ई-लिलावातील दुकानांना प्रतिसाद न मिळाल्यानं 173 पैकी केवळ 49 दुकानांची विक्री झाली। त्यामुळे आता विक्री न झालेल्या आणि धूळखात पडून असलेल्या उर्वरित 124 दुकानांचा पुन्हा ई-लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबईतील सांताक्रूज चेंबूर लिंकच्या केबल स्टँड पुलाचं काम अखेर पूर्ण झालंय। आता या पुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे। त्यामुळे सांताक्रूज इथं मुंबई विद्यापीठ चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाहनांची लवकरच सुटका होणार आहे। मुंबईतील कर्णात पूल 3 दिवसात वाहतुकीला खुला होणार आहे। पुलाचं रंगरंगोटीचं आणि दिशादर्शक फलकाचं काम पूर्ण झालंय। हा पूल सेवेत आल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। ठाण्याच्या गोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिग्नल जवळ यावेळी पट्ट्या लावण्यात येणार आहेत। यासाठी 5 ठिकाणांची निवड प्रशासनाकडून करण्यात आली। तिथे प्रायोगिक तत्वावर ही व्यवस्था करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले। पालघरच्या वाढवण बंदराच्या JNPA ड्रोन सर्व्हे सुरू आहे। आज पुन्हा स्थानिकांनी या ड्रोन सर्व्हेला विरोध दर्शवला। मात्र पोलीस बंदोबस्तात सर्व्हे सुरू केल्यानं संतप्त ग्रामस्थांनी समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केलं। JNPA ड्रोन सर्व्हेचं काम एका खासगी कंपनीला देण्यात आलं। ती कंपनी पोलीस बंदोबस्तात कालपासून सर्व्हे करते। सर्व्हे सुरू असल्याची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांच्याकडून सर्व्हे रोखण्याचा प्रयत्न सुरू झाला।
सर्व ऑनलाईन पासवर्ड तातडीने बदलण्याच्या सूचना सरकारने दिल्या। सरकारचे इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम अर्थात CERT या संस्थेने नागरिकांना अलर्ट दिलाय। 16 अब्ज ऑनलाईन पासवर्ड हॅकर्सनं दरोडा टाकल्याचं उघड झाल्यानंतर सरकारकडून खबरदारीच्या सूचना दिल्यात। सर्वसामान्य पासवर्ड ठेवू नका असंही सरकारनं म्हटलंय। समुद्रात आज सर्वाधिक उंचीचा लाटा उसळणार असल्याचं मुंबई महापालिकांकडून जाहीर करण्यात आलं होतं। समुद्राजवळ न जाण्याच्या सूचना असतानाही नागरिकांनी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर प्रचंड गर्दी केली होती। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। काही दिवसात पडलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळण्याची शक्यता आहे। मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतोय। ठाणे जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याचं चित्र असतानाही ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या 5 दिवसांपासून पाणी टंचाईच्या समस्या जाणवत आहेत। ऐन पावसाळ्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय। ऐन पावसाळ्यात घोडबंदरमधील अनेक गृहसंकुलांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। तसंच ठाणे शहरातील वर्तकनगर आणि समतानगरसह काही भागांना पाणी टंचाईचा फटका बसताना दिसतो। पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढ करण्यात आली आहे। दादर भुसावळ तर उधना सुभेदारजंग या विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या। तर रेल्वे प्रवाशाच्या सोयीसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार पश्चिम रेल्वेनं हा निर्णय घेतला। मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील विना तिकीट प्रवाशांकडून 3 लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली। 16 जून ते 24 जून या कालावधीत 103 गाड्यांमध्ये तपासणी करण्यात आली। त्यावेळी 984 विना तिकीट प्रवासी आढळले, त्यांच्याकडून हा दंड वसूल करण्यात आला। वाढत्या गर्दीमुळे बोईसर स्थानकामध्ये प्रवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो। विरार डहाणू चौपदरीकरणाच्या कामामुळे स्थानक परिसरात प्रवासाच्या सोयीसाठी नवीन सुविधा निर्माण करण्यास अडथळे येत आहेत। मुंबईतील वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4, कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोली मेट्रो 6 या मार्गिकांसाठी 57 मेट्रो गाड्यांच्या खरेदीचा मार्ग मोकळा झालाय। या गाड्यांच्या कंत्राटाला 7,000 कोटी रुपयांची मान्यता दिली आहे। कंत्राटदारावर 5 वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही असणार आहे। दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2 आणि दहिसर गुंदिवली मेट्रो 7 मार्गिकांच्या दैनंदिन प्रवासी संख्येत सातत्यानं वाढ होतीये। या मार्गिकावरून 18 जून रोजी 2,94,681 प्रवाशांनी प्रवास केला। या दोन्ही मेट्रो मार्गिकावरील ही आतापर्यंतची विक्रम दैनंदिन प्रवासी संख्या आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एसटी महामंडळाच्या बसना 2,90,00,000चं ई चलान जारी करण्यात आले। बस चालकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हे चलान जारी करण्यात आलं। यामुळे दंडाची रक्कम चालकाच्या पगारातून कापणार असल्याचं मंडळानं जाहीर केलं। एसटी महामंडळाच्या 2,000 बसेस आता भंगारात काढण्यात येणार आहे। धातू भंगार व्यापार महामंडळ अर्थात MSTCच्या माध्यमातून या बसचा लिलाव करण्यात येणार आहे। राज्यभरातील 32 आगारांमध्ये सध्या या बसेस उभ्या असून त्या मुंबईमध्ये उच्च बोलीदाराला विकण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। पावसाळा सुरू झाल्याने मुंबई शहरामध्ये डेंग्यू आणि हिप्तापासारख्या आजारांनी डोकं वर काढले। विविध वसाहती आणि झोपड्यांमध्ये या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत। तसंच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय। पावसाळा सुरू झाल्याने शहरामध्ये डेंग्यू आणि हिप्तापासारख्या आजारांनी डोकं वर काढले। विविध वसाहती आणि झोपडपट्ट्यांमध्ये रुग्णसंख्या वाढते। मात्र या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसे कर्मचारीच नसल्याचं उघड झालेलं आहे आणि त्यात पदोन्नतीनं 242 पदं भरण्याकडे महापालिका दुर्लक्ष करते। त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे। शाळांना भेट देऊन शाळकरी मुलांच्या सुरक्षेची पडताळणी करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले। बदलापूर इथल्या घटनेनंतर शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा आदेश देण्यात आला। पॉलिटेक्निकच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली। विद्यार्थ्यांना 3 जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहे। तात्पुरती गुणवत्ता यादी 4 जुलैला तर अंतिम गुणवत्ता यादी 9 जुलैला जाहीर होणार। डोंबिवली विभागातील धोकादायक इमारतीत असलेले नागरी सुविधा केंद्र बंद करण्यात आलेले आहे। KDMCनं सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। दरम्यान नागरिकांनी सहकार्य करून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। उल्हासनगरच्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाची दुरावस्था झाली आहे। पुलावर मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। महावितरणाच्या दुर्लक्षामुळे उरणच्या पूर्व विभागात विजेचा लपंडाव वाढलेला आहे। वीज वाहिन्यातील नादुरुस्तीमुळे वीज खंडित होते, याचा फटका नागरिक, व्यावसायिक तसंच विद्यार्थ्यांना बसतोय। महावितरणाची वीज अनेकदा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। खारघर उपनगरातील सेक्टर 30 आणि 36 या परिसरातील सुमारे 1.5 लाखांहून अधिक रहिवासी 22 तास वीज पाण्याविना राहिले। कोणतेही पर्यायी नियोजन महावितरणाच्या अभियंत्यांनी केलं नसल्यानं 22 तास 1.5 लाख लोकवस्तीचा परिसर विजेविना होता। याचा सर्वात मोठा परिणाम घरातून काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला, मुलांना, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागलाय। मुंबई एपीएमसी फळ बाजारात सध्या डाळिंबाची आवक वाढली, मात्र दर्जेदार फळांच्या टंचाईमुळे दरांनी चांगलाच उच्चांक गाठलाय। महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, पुणे या प्रमुख भागातून बाजारात मोठ्या प्रमाणावर डाळिंबांची आवक होत असली तरी उच्च प्रतीनं फळ मर्यादित असल्यानं ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेसाठी अधिक किंमत मोजावी लागते।